महत्वाची बातमी समोर येते भाग्यश्री। आरक्षणाकरता आजपासून जरांगेंचं आंदोलन सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव सीएसएमटी परिसरात दाखल झालेले आहेत। मोठ्या जनसमुदायामुळे सीएसएमटी परिसरात चक्का जाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी। थेट जाऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, वारंवार जरांगे पाटलांकडून सांगितलं जात आहे सहकार्य करा सरकारला, या ठिकाणी मुंबई वेठीस धरू नका, मुंबईतलं ट्रॅफिक मोकळं करा, तरी देखील परिस्थिती तशीच आहे। काय सद्यस्थिती आहे सध्या सीएसएमटी स्थानकाबाहेर? लागवी जवळपास 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण जे आहे ते आझाद मैदानात सुरू केलं। मात्र सकाळपासूनच म्हणजे जवळपास 7 ते 8 वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इकडची जी परिस्थिती पाहिली तर अशीच आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहेत ते तैनात आहेत। मात्र सध्या जर इकडची परिस्थिती पाहिली तर ट्रॅफिकचे बोजवारा उडालेला आहे। कोणतीच वाहनं जी आहेत ती पलीकडे किंवा अलीकडे जाता येत नाहीये। आता काही प्रमाणात जी आहेत ती वाहनं सोडण्यात आलेली आहेत, मात्र तरी या वाहनांना पलीकडे जाण्यासाठी प्रचंड त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून जर आपण पाहिलं तर आता निळ्या कपड्यामध्ये जे रिझर्व्ह पोलीस आहेत त्यांना देखील प्राचारण करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून आता ही गर्दीची नियंत्रण जे आहे ते करण्यात येते। शांततेत आंदोलन करण्याचा आवाहन जे आहे ते जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। मात्र शांततेत आंदोलन करत असताना देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आल्याने जो ट्रॅफिकचा आहे त्याचा बोजवारा उडाला आहे। सकाळपासून या सगळ्याचा निपटारा करण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात। मात्र सध्या तरी या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, आझाद मैदान असेल, मुंबई महानगरपालिकेची इमारत असेल, या सगळ्या परिसरामध्ये मोठी गर्दी आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं पाहायला मिळतात। काही मराठा आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। दादा, सकाळपासून आंदोलन सुरू केलेलं आहे, शांततेत आंदोलनाचं सांगितलं होतं, मात्र ट्रॅफिकचा मोठी समस्या निर्माण झाली। ट्रॅफिकची समस्या झाली। माझी सरकारला विनंती आहे, अशा काही समस्या होणार नाहीत। सरकारनं अजूनही वेळ गेलेली नाही। लवकरात लवकर मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण कराव्या। जे आमच्या जरांगे पाटलांचा आदेश आहे सरकारनं लवकर मान्य करावा। जर सरकारनं लवकर आदेश मान्य केला तर आम्ही ह्या क्षणाला मुंबई सोडायला तयार आहेत। आम्हाला जर आरक्षण भेटलं तरच आम्ही मुंबई सोडणार, नाही तर आम्ही मुंबई सोडणार नाहीत। गर्दी अशीच वाढत राहील का? गर्दी 100% वाढणार। सरकारला देख सरकार आंखों से, मराठा आहे लाखों से। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। मराठा ट्रॅक्टर घेऊन आलेत, पुढच्या आत्ता येताना अजून बैलगाड्या पण यायल्यात, त्यासोबत नांगर पण यायलाय। हे मराठ्यांचा इतिहास आहे। मागे जाणार नाही, आंदोलन घेतणार नाहीत, हटणार नाहीत। आरक्षण घेतल्याशिवाय मराठे हटणार नाहीत। आमचा इतिहास आहे, आमचा इतिहास आहे मराठ्यांचा। मराठे मागं हटत नसतात आणि हटणार नाहीत। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही। भले आम्हाला 1 दिवसाची परवानगी दिली असली तरी आम्ही इथून हटणार नाही। जे रस्त्यात आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया थेट रस्त्यातून। मी येतो तुमच्याकडे। दादा साहेब, आम्ही मुंबईला आलो, आम्हाला मुंबई माहिती नाही। आपल्या जरांगे पाटलामुळे आलो आम्ही इथं। सदावरतीचं फक्त घर सांगावं साहेब, एवढी विनंती आमचं। ठीक आहे, पण आंदोलन तुम्ही करताय, आरक्षणाचा मुद्दा आहे, गेल्या अनेक वर्षापासून तुमची मागणी आहे, आता शेवटची लढाई आहे का? मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी मधूनच पाहिजे। सरकार वेळोवेळी वेळ काढतंय, फसवतंय, हे गोष्टी सगळ्यांच्या लक्षात आलेल्या आहेत। म्हणून तर जरांगे पाटलांनी हा शेवटचा मुद्दा आहे म्हणून मुंबईला आमरण उपोषण करायला ठरवलंय। विशेष म्हणजे आम्हाला आवर्जून सांगावं वाटतं, या ठिकाणी महिला हिंडतायत मुंबईमधील, आमच्यासोबत पण महिला आल्या। कुठल्याही महिलेला अजिबात धक्का नाही। मराठा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावरच चालतो। कुठल्याही महिलेला धक्का नाही, आपापसामध्ये भांडण नाही, कोणाला त्रास नाही। हे मराठ्याचं आंदोलन आहे। सरकार का बघत नाही? सरकारने सुरुवातीला महिलांच्या बांगड्या फोडल्या। बांगड्या कधी फोडल्या तर माहिती का? जेव्हा एखादी स्त्री विधवा होती तेव्हा बांगड्या। लागवी आपण बघू शकतो की एक तीव्र भावना जी आहे ते मराठा समाजाची आपल्याला पाहायला मिळते। आम्हाला आरक्षण पाहिजे। आरक्षण घेत असताना झाले 1 दिवसाची आम्हाला परवानगी दिली असली त्याची आम्हाला पर्वा नाही। आम्हाला जोपर्यंत आंदोलन हे सुरू राहणार आहे, तोपर्यंत मराठा आरक्षण आम्हाला दिलं जात नाहीये। सरकार असेल, मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा तांत्रिक बाजूचा असतील, त्या सर्व सोडून आम्हाला आरक्षण जे आहे ते देण्यात यावं, अशा प्रकारची तीव्र मागणी आहे मराठा समाजाच्या सर्व तरुणांची आपल्याला पाहायला मिळते। अगदी आपण उमेश पाहतोय, काही झालं तरी हटणार नाही असं सांगण्यात येते। तुम्ही असेच आमच्या संवेद जोडले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।